आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। खडसेंची गुन्हा रद्द करण्याची याचिका हायकोर्टानं फेटाळली। सत्र न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असल्यानं निर्णयाचे अधिकारही सत्र न्यायालयाला असं म्हणत हायकोर्टानं याचिका फेटाळली। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये 34 गावांच्या करासंदर्भात बैठक। पालिका आयुक्त विक्रम कुमारही बैठकीला उपस्थित राहणार। आम्ही पारदर्शक आयुष्य जगतो, मी कुठे आहे 24 तास जनतेला माहिती असतं। सोशल मीडिया वापरावरील अजित पवार रुपाली साखळकर यांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर। उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत उद्या कार्य अहवाल प्रसिद्ध करणार। ठाकरे गटाकडून लोकसभेच्या दृष्टीने आखणी सुरू। गोळीबार प्रकरणी अटकेत असलेले आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्याकडून कल्याणमध्ये शक्य प्रदर्शन। चिंचपाडा परिसरामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन। सुलभा गायकवाड यांच्या राजकीय एंट्रीनं चर्चांना उधाण। सोलापूरच्या माडामधून तिकीट कोणालाही मिळो त्याचा प्रचार करणार, तर मला उमेदवारी मिळाल्यास मोहिते पाटलांना सोबत घेऊन चालणार। रणजितसिंह निंबाळकर यांचं वक्तव्य। दिल तो उमेदवार, दिल त्याची कमळ ज्याच्यामध्ये हसणार त्याच्याबरोबर त्याला डोक्यावर घेऊन आम्ही असणार आहे आणि ज्याला पार्टी ज्याला उमेदवारी देईल त्याचं आम्ही निष्ठेने काम करू। मी लोकसभेचा उमेदवार असेल तर मोहिते पाटील असतील किंवा सर्व असतील, सर्वांना बरोबर घेऊनच मी जाणार आहे। भाजपच्या जगदीश मुळीक यांनी घेतली मनसे नेते बाबू आगसकरांची भेट। पुणे लोकसभा निवडणूक लढण्यासाठी जगदीश मुळीक इच्छुक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जीव मारण्याची धमकी देणाऱ्याला सांताक्रूज पोलिसांकडून अटक। बीडच्या किंचक नवले या तरुणाने दिली होती धमकी। भाजपा आमदार प्रसाद लाड यांना जीव मारण्याची धमकी। नांदेडच्या दत्ता नलावडे नावाच्या तरुणाकडून धमकी। या संदर्भात पोलीस संचालकांना तक्रार केल्याची लाड यांची माहिती। सातत्याने 2-3 दिवस दत्ता पाटील नावाचा नांदेडचा युवक असल्याचं सांगून मला धमक्या, शिवीगाळ, बदनामी हे खूप प्रकार चालले होते। त्यामुळे काल संध्याकाळी मी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडमना तक्रार केली